माहेरच्या साडीनंतर अलका कुबल पाहिजे, तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे. अरे किती रडायचं काय पाईप लावायचं काय नाही. त्याला आता डोळ्यात पाईपलाईन घालते. पहिल्या ट्रायलला मी आणि अलका आय रिमेंबर आम्ही दोघी एकमेकींना बघून असं मी लिटरली एक्सप्रेशन केले. मेलोड्रामा होता हा खरं सांगायचं तर, आणि आम्हाला त्याची सवय नव्हती त्यावेळी. खूप मस्करी केली आम्ही. पण जेव्हा आम्ही करायला गेलो ते बघून मला जराही वाटलं नाही. आठवडे चालले. अरे बापरे, हो नका घेऊ, ते फार शिवराळ बाई आहे. तू शिवी देऊनच बोलल्या. कोण बोलला तू आणि शिवी दिली? तुझा अपमान होऊ नये किंवा वाईट वाटू नये म्हणून म्हटलं हे चांगला पिक्चर आहे. अरे पहिल्या शॉट पासून जे रड लोक पैसे देऊन रडायला येतील. चार गाणी रडकी काढून टाक आणि ते रडके सीन पण काढून टाक आणि डबल टिबल कॉमेडी टाक. आज विक्रमजी नाही आहेत, आज रमेश भाटकर नाही आहे, विजय चव्हाण नाही आहेत, हे आशालता नाही आहे, राघवेंद्र कडकोळ नाही आहेत, पण ह्या लोकांना विसरून चालणार. विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता. तीच असल्यामुळे काम करायचं होतं, पण न करण्यामागचं कारण सांगतो आता मी. ते कारण सांगतो मी आता. लाईट कॅमेरा रियुनियन या नव्या एपिसोडमध्ये आलेली आहे टीम माहेरची साडी. अर्थात हा सिनेमा आजही कधीही टेलिव्हिजनवर लागला किंवा त्याच्याविषयी काही ऐकलं की आपण नकळत जुन्या आठवणीत जातो, कारण किंवा आत्ताची पिढीही त्यांच्या डोळ्यात आसू टिपकतातच. त्यामुळे आत्ता जी माझ्यासोबत टीम आहे त्याची वेगळी ओळख करून द्यायला नकोय, कारण या सिनेमानं खूप रेकॉर्ड तोडले होते. घरातल्या प्रत्येकाविषयीचा हा सिनेमा होता. फक्त आईचं नाही, फक्त बाबांचं नाही, फक्त भावाचं नाही, तर सासू सासरे सगळ्यांना घेऊन हा सिनेमा बनवला होता. आणि त्यामुळे घरातला प्रत्येक माणूस आजही याच्यामध्ये इतका इन्व्हॉल्व होतो. आज माझ्यासोबत आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी जसं म्हटलं तसं तरी मी एक ओळख अशी करून देते की अजिंक्य देव, अलका कुबल, नमस्कार, कॅप्टन ऑफ द शिप विजय कोडके सर, किशोरी शाणी आणि उषा नाडकर्णी असे सगळे आपल्यासोबत आहेत. तर मला अजिंक्य सर तुमच्याच हातात माईक आहे आणि मला वाटतंय तो माईक आता असाच फिरणार आहे आणि मी शांत राहणार आहे. त्यामुळे मला, कारण माहेरची साडी म्हटलं ना की मला वाटतं तुम्ही सुद्धा सगळे खास माहेरची साडीसाठी इतक्या दिवसाने भेटत असाल ना असे एकत्र. त्यामुळे मला तर सुरुवातीला आवडेल की पहिला दिवस आठवतोय माहेरच्या साडीचा, सगळे सेटवर. मला पहिला दिवस नाही, मला पहिला दिवस जेव्हा विजयजींनी स्क्रिप्ट ऐकवलेली त्यांच्या घरी तेव्हापासूनच सगळं आठवतंय. म्हणजे पहिला दिवस तर खैर सगळ्यांनाच आठवण्यात राहतो, पण मला अजून आठवतंय जेव्हा मी विजयजींना भेटलेलो त्यांच्या घरी, त्यांनी मला अख्खी स्क्रिप्ट ऐकवली. आणि म्हणजे मी ते कधीच विसरू शकणार नाही की जेव्हा ते मला ऐकवायचे तेव्हा त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट ऐकवलेली तेव्हा त्या पॉईंट सांगायचे की इथे बायका रडणार, इथे टाळ्या वाजणार. आणि मी प्रत्येक बापाला आपलं मूल तेवढंच प्रिय असतं. आपण हे आधी बघितलेलं असतं, म्हणतं चला सोडा नाही रे काय बोलताय आपण आधी. तेव्हा काय होतं, जास्त पैशाच बोलू, ते दिलेच नाहीत. म्हणजे दिले पण थोडे कमी. ते जाऊ दे पण ते नाही पण दॅट पार्ट, ही वॉज अ व्हेरी गुड प्रोड्युसर, ते सोडा. पण सो प्रत्येक ठिकाणी त्यांचा बोट असायचं की या पर्टिक्युलर ह्याला रडणार, इथे रडणार, इथे बायकांना खूप हे वाटेल असं तसं. ठीक आहे. आणि झालं चित्रपट, झालं सगळं फायनल. आणि आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला जेव्हा पोहोचलो तेव्हा जसं त्यांनी आत्ता आठवण करून दिली की ग्वालियर पॅलेस म्हणून लोकेशन होतं पुण्यामध्ये, खूप मोठा बंगला होता आणि तोच हिचा आमचं घर ते दाखवलेलं होतं. तर तिकडे चित्रपटाचा मुहूर्त झाला, खूप जंगी मुहूर्त झाला. सगळेच जण होते, खूप जण आलेले होते बाहेरचे आणि खूप गंमत आली तो मुहूर्त झाला तेव्हा. आणि नंतर सुरळीत चित्रपटाचं शूटिंग झालं. म्हणजे मला वाटतं आपण एकाच शेड्यूलमध्ये केलं ना, एका रांगेतच केलं ते. आणि नंतर आम्ही भोरला त्यांच्या फार्मवर, तिथे स्टुडिओ इंगवलीला पण मोठा चंक केला. मला शूटिंग करताना कुठेच जाणवत नव्हतं की हा चित्रपट एवढा इतिहास रचेल. मला नाही वाटत कोणालाच वाटत होतं, कारण फॉर अस इट वॉज वन फिल्म, अनदर फिल्म, सगळ्यांसाठीच. विजयजींसाठी ती स्पेशल होती, हे मात्र तेवढंच खरं. आणि आम्ही जेव्हा पिक्चर झाला संपला, आम्ही थोडासा पुढे जंप मारतो. जेव्हा चित्रपटाची फर्स्ट ट्रायल झाली प्रिंटची बॉम्बे लॅबमध्ये,
मी आरती, आम्ही दोघं, माझी बायको आणि माझा बॉय दिलीप म्हणून, तो खूप वर्ष माझ्याबरोबर होता. आम्ही असे सगळे बसलो आणि अलका वगैरे सगळेच होते. आणि मी जरा आधी निघालो कारण मला शूटिंगला जायचं होतं. तर मी आरतीला आणि यांना सांगितलं मी निघतो, आणि क्लायमॅक्सच्या थोडासा आधी मी निघालो. आणि हे मी बऱ्याचदा बोललोय, आज विजयजींसमोर बोलतोय, फक्त राग मानायचा नाही. मी बाहेर पडल्यावर आरतीला सांगितलं माझ्या नावावर अजून एक फ्लॉप पडणार. ही माझी रिडिंग होती हा. आणि आय एम टेलिंग यू, मी गेलो शूटिंगला, मी हे बोलतोय आणि माझा बॉय मागे होता, तो डोळे पुसतोय, रडतोय. म्हटलं अरे दिलीप काय दादा, सुपर हिट फिल्म, हे त्याचं वाक्य. आणि नंतर मला काटा आला आता अंगावर. आणि नंतर मी उटीला शूटिंग करत होतो, जेव्हा चित्रपट रिलीज झाला मला प्रीमियरला जाता आलं नाही, कुठे इचलकरंजीला. इचलकरंजीहून ह्यांचा फोन आणि त्यांच्याशी मी बोललो. मला म्हणाले अजिंक्य, लोक वेडी झाली आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मी म्हटलेलं तिथे तिथे टाळ्या पडतात आणि रडतायत. अमेझिंग, म्हणजे अमेझिंग. आज मी शूटिंग करून येतोय, मी टाऊनला शूटिंग करत होतो, म्हणजे याचा मी आता पडसाद सांगतोय. 35 वर्ष झाली ना, 34 वर्ष झाली, 35 चालू आहे. तिकडे आम्ही एक भारदास स्कूल म्हणून आहे स्टर्लिंगच्या समोर, तिथे आतमध्ये शूटिंग चाललं होतं माझं. आणि मी बाहेर आलो व्हॅनिटीमध्ये जायला, तर 4-5 बायका आणि पोरं होती. अरे 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 माहेरची साडी, माहेरची साडी म्हटलं 35 वर्ष. आणि आजच मी इंटरव्ह्यू आहे, माहेरची साडी आम्ही अजूनही बघतो, माझी आई अजूनही रडते माझी. अरे बापरे, म्हटलं कमाल. म्हणजे काय म्हणायचं, याच्यासारखा चित्रपटाचा इतिहास मला नाही वाटत पुढेही होईल किंवा झाला असेल. म्हणजे ठीक आहे, शोले वगैरे गाजले, पण या चित्रपटाने जे केलं ना, बायका ट्रक भरून यायच्या, 24 तास थिएटर्स चालू होते. दिस इज अनरिअल. म्हणजे पुन्हा घडणे नाही माझ्या हिशोबाने. अर्थात खूप खूप काही आठवणी आहेत या चित्रपटाच्या, पण मला वाटतं सगळ्यांना पुढे जाऊया आणि मग एक एक करून मला आठवतील तशा परत बोलूया. अलकाताई, मी तर असं ऐकलंय की म्हणजे तुम्ही माहेरची साडी आधी खूप सिनेमे केले. मी विसरलो, हा मोठा किस्सा आहे. आम्ही कमालिस्तानला शूटिंग करत होतो, चित्रपट हिट झालेला, कमालिस्तानला शूटिंग करत होतो. मी, अक्षय कुमार, पृथ्वी म्हणून एक होता तेव्हा, राज सिप्पीची फिल्म होती, आणि सगळे बसलेले आहेत, सगळे. आता मी बसलेलो, आम्ही एकत्र बसलो. त्या दिवशी कमालिस्तानला बाकी शूटिंग नव्हतं, आमचंच ते, आणि पोलीस स्टेशनमध्ये होतं. ते पोलीस स्टेशन तुम्हाला आठवत असेल तर सरळ गेलं की राईटला पोलीस स्टेशन कोपऱ्यामध्ये. तर तिथे आम्ही सगळे बसलेलो बाहेर गप्पा मारत. 5-6 बायकांचा टोळा आला तिकडनं आणि असे बोटं दाखवायला लागले. मी अक्षयला म्हटलं अरे तिथे फॅन जागा आहेत, तरी फॅन जागा आहेत सगळे. अरे तो पण असा बघतोय वगैरे. त्या आल्या आणि माझ्या हाताकडे पडल्या. मला म्हणाला तुझा हात चांगला आहे ना रे बाबा. आणि नंतर त्या सोडेच नात. म्हणजे त्या लोकांना जे होते, अक्षय वगैरे हळूहळू उठून निघून गेले. त्यांना लाज वाटली की अरे आम्हाला कोणी ओळखतच नाहीये. एवढा त्या चित्रपटाचा प्रभाव लोकांवर झालेला होता, प्रचंड. पण मी असं ऐकलंय अलकाताई की माहेरची साडी आधी तुम्ही खूप सिनेमे केलेले, आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा, जसं अजिंक्य सरांनी सांगितलं तसं किस्सा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विजय सरांना भेटायला आलात तेव्हा एकतर मानधनावरनं पण गणित अडलं होतं आणि तुम्ही सरळ निघाला होता तडक. काय म्हणजे सुरुवात कशी झाली होती? सुरुवात एक तर विजयजींना मला घ्यायचं नव्हतंच, कारण मी आधी सिनेमे केले होते. त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा भाग्यश्री पटवर्धन, म्हणजे ते समोर आहेत. हो अगदी, म्हणजे त्यांनी प्रयत्नही केला होता खूप दिवस. आणि पितांबर काळे आणि NS वैद्य, बरोबर मी सांगते, एकसारखे सांगत होते तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला घ्या, असं ते सांगत होते. तर विजयजींना एक तर नवीन चेहरा हवा होता, नवीन मुलींचे ऑडिशन घेत होते ते, मला तेही समजलं होतं. पण एकदा त्यांच्या सांगण्यामुळे विजयजींनी मला भेटायला बोलवलं. पण मी त्यावेळी त्याच्या चौपट मानधन घेत होते, तिथे 1/4 होतं बाहेरच्या साडीला. म्हटलं नाही विजयजी मला नाही जमणार करून मी निघाले. आणि मला पितांबर काळेने बाहेर थांबवलं. अलका तू हा मूर्खपणा करतेस, ही चूक करतेस मोठी. हे पिक्चर खूप वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तुझा एकदम हा टर्निंग पॉईंट असणार आहे. काय माहिती त्यांना तो कॉन्फिडन्स होता, जसा विजयजीना होता तसाच पितांबर काळेना होता, कारण ते एकत्र रोज लिखाणासाठी स्क्रिप्टवर वगैरे बसत असतील. मग म्हणाले तू हा सिनेमा माझ्या शब्दासाठी कर, तू विजय कोणकेंवर विश्वास ठेव आणि काम कर. माझी विजयजींची पहिलीच ओळख होती त्यावेळी. आणि खरंच मी त्यांच्या शब्दाखातर परत आत आले आणि मी तो साईन केला. त्यानंतर आमचं विजयजींच्या घरी फोटोशूट झालं, सगळं झालं आणि मग शूटला सुरुवात झाली. जसं ग्वाल्हेर पॅलेसला आमचा मुहूर्त एकदम धडाक्यात झाला. म्हणजे आम्ही एवढा मोठा मुहूर्त कधी पाहिला नव्हता मराठीचा, खरंच सांगते की खूप ग्रँजर. आम्ही त्याच्याही आधी मी 30 मराठी फिल्म्स केल्या होत्या. मग मी माहेरची साडी ही माझी 30वी फिल्म होती, पण तरी एवढा मुहूर्त मोठा कधीच केला नव्हता आणि अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे अजूनही माझी ओळख माहेरची साडीची नायिका एवढीच. किती प्रयत्न करते मी वेगळं करायचं, सगळं करायचं.
खरंच. त्यांना माहेरची साडी बघितल्याबरोबर माहेरची साडी. हे एखाद्या सिनेमाचं एवढं गारूड असावं हे खरंच नवल आहे. याला चॅनलही आहे, कारण चॅनलवर दर आठवड्यात फिल्म्स होतात, त्यामुळे त्या रिपीट होतात. हो की नाही? नक्कीच ते पाहिलं जातं. हे लहान मुलंही अजून आपल्याला ओळखतं, म्हणजे हे कौतुकास्पद आहे की 5-10 वर्षाचे मुलंही अरे माहेरच्या साडीतली नाही का हे म्हणणं, हे आपल्याला खूप अगदी बरं वाटतं ऐकायला. भले आपण लक्ष नाही दिलं तरी ऐकूनही आनंद होतो. मध्ये मध्ये येत आहेत. आता हे अजून परत चिडणार आहेत माझ्यावर. चिडलेले होते मागच्या वेळेला. म्हणजे ते कोणावर चिडले ना सर्वात जास्त, चित्रपट जबरदस्त चालला. ते म्हणाले माझा चित्रपट अजून 200 महिने 100 दिवस चालला, 100 वॉटेवर चालला असता, फक्त तू आणि विक्रम गोखलेनी माझं गाणं कापलत. 5 कडवी होती माहेरची, 6 कडवी होती, आणि आम्ही सुबलदा 3च गेली. ऐक ना, आणि विक्रम गोखले आणि माझं तेव्हा शूटिंग चाललेली होती हिंदीची वगैरे. मला विक्रमला सुबलदा होते म्युझिक डायरेक्टर, ह्याला कोरिओग्राफर, आणि चारू कॅमेरामॅन. आणि त्याला पण पटवला होता. सो हे करू नका. 6 कडवी कोण बघणार, आणि तेवढा वेळ पण नाही. जरा सुबलदा गेला त्यांच्याकडे, दादा वो इतनाच करते ऐसा वैसा काहीतरी बोलला. आता तेव्हा त्यांनाही वाटलं असेल चला ठीक आहे होऊन जाऊ दे. आणि नंतर जर 6 आठवडे म्हणजे ते 6 कडवी झाली असती तर हा चित्रपट मला वाटतं किती 300 आठवडे. 3 कडवी 6 कडवी होती. तर त्याच्यातली हे बोलले की इतकं मोठं पिक्चर गाणं कोण बघणार, सुबलदा बोलले. तर पहिला मला चारू आपलं सुबलदा बोलले की हल्लीचं पब्लिक एवढं काय बसणार नाही आहे, म्हणजे मला असं वाटतं हे आपण गाणं अर्धच ठेवूया. मी त्यांचं काय ऐकलं नाही. आलं की लक्षात. मग काय झालं, नंतर चारू आला, म्हणजे मी आता मूडमध्ये आहे असं बघून आला आणि मला बोलला, साहेब हे गाणं मोठं नाही का वाटत तुम्हाला? तर म्हटलं नाही मला फार मोठं वाटतं बघा तुम्ही, कारण इतके लोक बसणार नाही त्यात. त्यालाही पाठवलं परत. नंतर काय झालं, नंतर हा आला. आता ह्याचं गाण्याच्या बाबतीत मला सगळं माहीत होतं, आणि ह्याचं आणि हिचं गाणं मी पिक्चराईज करत होतो तेव्हा माहिती होतं. आणि मी म्हटलं अजिंक्य देव पण मला सांगतोय गाण्याबद्दल. तर यालाही पाठवला. पण सगळ्यात आमच्यात वासरात लंगडी गायची आणि होती विक्रम गोखले. आणि तो मग त्याच्या स्टाईलने वगैरे बघ, मलाही असं वाटतं मोठं आहे गाणं, आता तू प्रोड्युसर आहे, तू बघ बाबा, तू निर्णय घ्यायचा. तर मी तिथं पझल झालो अक्षरशः. मी म्हणजे 4 जण मला सांगतात मी कुठंतरी चुकतोय. मग यांनी बरोबर ते ब्रेन वॉशिंग करेक्ट केलं. आणि झालं काय की त्याच्या अगोदर दादांचा पिक्चर प्रोड्यूस झाला होता. त्याच्यात आमचे सगळे पैसे कंप्लीट झालं होतं पिक्चर, आणि सगळे पैसे अडकले होते, आणि इमिजिएट माझं सुरू झालं. त्यामुळं फायनान्स सगळा दोन्ही पिक्चरमध्ये कंप्लीट अडकला. मग मी म्हटलं चला आपण पहिलंच पिक्चर करतोय, आणि हे गाणं जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठं झालं तर नंतर पिक्चराईज केल्यानंतर कापायचं तर खूप नुकसान होईल आपलं. मग त्याच्यावर विचार केला, आणि मग ते गाणं मी एडिट केलं, आणि ते 3 कडवी घेऊन मी आलो, आणि ते पिक्चराईज झालं गाणं. त्याच्यात पण गंमत अशी, हिचं लग्नाचा शॉट. हो, आणि ह्याला मिठी मारून ती रडते असं होतं तिथे. आणि त्या शॉटमध्ये असं म्युझिक होतं, मधलं म्युझिक पीस. तर मी सुबलदाना काय म्हटलं, सुबलदा तुम्ही सगळी गाणी करा, पण हे गाणं डायरेक्टरचं आहे, आणि ते मी लिहिलेलं आहे गाणं, फक्त नावावर हेबुडकरांच्या. तर ते गाणं मी लिहिलं आहे, तर मला हे मी पिक्चराईज करेल. आणि त्याच्यात काय नाही, लग्नात नुसतं चाललं आहे, ह्याला मिठी मार, तिथं रड, तिथं पुढे जा, असंच करायचं, बाकी काय. हां, नाही मीच करेल ते गाणं. आणि म्हटलं करा. आणि एवढं करून अगोदर त्याने ते गाणं अर्ध केलं, एवढं करून. आणि मग या शॉटमध्ये अलका तिकडे उभी, इथं तो आपला रमेश उभा, आणि त्यांनी सांगितलं की अलका तू तिथून ह्याची मिठी सोडून रडताना तू तशी येऊन ह्याच्याजवळ उभी राहा. अलका जशी यायला लागली, अर्ध्यावरच म्युझिक संपला. अर्ध्यावर संपला. मग
सुबलदा रे हिच्या कानात काहीतरी आपलं सांगितलं. आता मला माहितीये काय सांगणार, तिला सांगणार तू डबल स्पीड नाही बरोबर आहे, ह्याच्याशिवाय काय सांगणार. मी म्हटलं बघूया काय करतायत आता. तशी अलका डबल स्पीडने म्हणजे इतकी सिरियस असलेली, रडत असलेली, ती आता चालली तिकडे सासरी माहेर सोडून. म्हटलं इतकी दुःखी होती आणि नंतर ती एकदम स्पीडमध्ये आली. म्हणजे जसं एखाद्या मुलीला सासरी जाण्याची घाई होती का काय, असं झालं ते. पण मी जरा वेगळ्या नॉनव्हेज भाषेमध्ये सुबलदाना बाजूला घेतला आणि बोललो. असं बोलल्यावर त्यांना असं वाटलं की खंजीर बसला, आलं लक्षात. आणि मग ते डोकं पळत गेले आणि दोन्ही डोकं धरून असं डोकं धरून बसले तिकडे. म्हणजे मी असं बोलेल त्यांना कल्पना नव्हती. मग आले, मग त्यांना म्हटलं सुबलदा असं नका करू, तुम्ही एक काम करा, अलका हे त्याच स्पीडने येणार, फक्त ह्याला मागे पुढे उभा करा तिकडे तिथे, आणि तिला जसं आहे तसं जेवू द्या, आणि मग तसं ते पिक्चरायचं. आणि हे गाणं ह्यावेळेस पिक्चरमध्ये मी बघितलं थिएटरमध्ये, तर सुरू झालं आणि गाणं संपायला येतं ना तेव्हा लोक रडायला सुरुवात करतात आणि गाणं संपतं. हा हे नाही आणि शेवटपर्यंत मला नाही ह्यांचं पॉलिटिक्स मला शेवटपर्यंत कळलं नव्हतं. मग मी रात्री 10 वाजता सुबलदाना फोन केला. म्हटलं सुबलदा मी गाण्याची वाट लावली, म्हटलं होतं मी गाणं करेल पण काय हरकत नाही, गाणं आता इतका पिक्चर सुपरहिट झाला आहे की ह्या गाण्यावर आपण पूर्वी केला त्याच्यापेक्षा डबल खर्च करून हे गाणं आपण पिक्चराइज रिशूट करूया. मग ते जरा गप बसले, बोलले काय हरकत नाही ठीक आहे. मग दुसऱ्या मानाने मीच विचार केला की करोडो रुपये जरी खर्च केले ना तर पहिल्यासारखं ते गाणं होत नाही, ती सिच्युएशन नाही, कारण तेच रिपीट करतो ना, तर आर्टिस्टच्या पण त्या भावना तेवढ्या येणार नाही ज्या आत्ता आलेल्या आहेत. तर म्हटलं जाऊ दे, मी कॅन्सल केलं आणि ते गाणं पिक्चरमध्ये फुल आहे. हा तर असं या गाण्याच्या बाबतीत. आणि हे आणि आत्ता मला तो 1 वर्षापूर्वी भोरला आला, 1.5 वर्षापूर्वी बोलला त्या पॉलिटिक्स मध्ये मी पण होतो. खरंच मस्करी करायची. आणि खरं काय माहितीये का, कुणालाही वाटलं नव्हतं की हा पिक्चर चालेल अजिबात. आता मलाही त्याची खात्री किती होती, खर्च निघून 2 पैसे मिळतील एवढी खात्री मला होती पिक्चरची. पण असं काय मिरॅकल घडेल ही कल्पना, मिरॅकल एकदम. निश्चित. मला वाटतं विजय सरांकडे खूप किस्से आहेत आणि ते आपण एक एक करून घेणारच आहोत सगळ्यांकडचे किस्से. पण किशोरीताई, गाणं एकतर असं गाणं ज्याचे वर्डिंग्सच त्यावेळेला गाजले होते, म्हणजे मराठीमध्ये असं एखादं गाणं येणं हे प्रत्येकासाठी एकतर हा असं होतं. एक मिनिट, हे गाणं कशावरून तयार झालं सांगू का? यांचं गाणं नाही हे गाणं अच्छा लग्नाचं. हा काय झालं, खेबोडकर आणि आम्ही लिहित बसलो होतो हे गाणं. माझी बहीण आई आणि बायको बहिणीकडे सांताक्रूजला आल्या होत्या आणि मी एकटाच घरी होतो. त्यावेळेस आमच्याकडे तो 12 इंची TV होता, तो पृथ्वीसार गोल होता ना, तो ब्लॅक अँड व्हाईट असा मागे रेड तसा. तर एकटाच घरी आहे, काय करूया म्हटलं पिक्चर बघूया काय लागतंय. तर त्यावेळेस दूरदर्शनला पिक्चर लागायचे ते, तर ते एक हिंदी पिक्चर लागलं तिथे, ते मद्रासचं होतं. त्याच्यात होती बेबी नंदा आणि बलराज साहनी. तर ते पिक्चर ते बहीण भावाचा रोल होता. आणि त्याच्यात सुद्धा मी सीनमध्ये रडलो त्यावेळेस. आणि हे गाणं सुरू झाल्यावर त्या गाण्यात मी आणखीन खूप रडलो. आणि घरात कुणी नसल्यामुळं मनसोक्त रडलो. हां, लाज वाटायचा काय प्रश्न नाही आहे काय. आणि मग मी म्हटलं चला हे पण आपल्याकडे पण बहीण भाऊ आहेत, चला असंच गाणं आपलं पाहिजे. मग मी काय केलं, ते गाणं बाय हार्ट पाठ केलं. मला त्याची चाल पाहिजे होती म्हणून बाय हार्ट पाठ केलं. आणि तेच मग मला खेबोडकरांचा फोन आला, मी कोल्हापूरवरून येतोय, तू मुंबईवरून ये, पुण्यात तुझ्या ऑफिसमध्ये बसून आपण गाणी लिहूया. म्हटलं ठीक आहे. मी गेलो खेबोडकरांना, म्हटलं हे गाणं पहिलं घ्या, टायटल सॉन्ग. ते घेतलं पण ते काही जमलं नाही, जसं मला पाहिजे होतं तसं नव्हतं. तर मग
बरीच गाणं त्याने लिहिले त्याच्यात, ते पण पसंत नाही. तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हटलं तर मला पाहिजे ते काही येत नाही त्याच्यात. पण एक मुलगा माझ्याकडे आला होता, नवीन होता. तो बोलला तुम्ही सगळे खेबुडकर हे ते जुन्या लोकांना छान देता लिहिण्याचा, आम्हाला तरी द्या एकदा, आम्ही पण लिहितो. मग मी म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही. तर म्हणून त्याला सांगितलं लिहायला, पण तो 80% माझ्या जवळ आला. हां, तर हो, तर म्हटलं हो, आहे का ते गाणं? तर आहे ना. मग हे घ्या. बघितलं त्याने असं वरून बघत, हे त्याने लिहिले? म्हटलं हो. काय नाव आहे त्याचं? तर म्हटलं काय करायचं नाव, जाऊ दे ना, गाणं हे आहे, मला आवडलं आणि हेच गाणं आपल्याला ठेवायचं आहे. ते बोलले नाव सांगितल्याशिवाय मी पुढची गाणी लिहिणार नाही. नाव असेल विजय कोंडके. सांगतो. तर मी म्हटलं मी लिहिणार नाही आणि मी म्हटलं मी सांगणार नाही नाव ते. तर म्हटले मग मी जातो कोल्हापूरला निघून, तू कुणाकडून लिहून घ्यायची ते घे, मी काय लिहिणार नाही, नाव सांगत नाहीस. तर मी म्हटलं हळूहळू, म्हटलं मीच प्रयत्न केला, पहिलंच गाणं आहे. हे बोलले मी ओळखलं होतं, पण आम्हालाही माहित नाही, हे बोलले मी ओळखलं होतं की हे तूच लिहिलेलं, कारण तू मला सारखं सांगतो गेले 8 दिवस की ह्याच्यात हे आलं पाहिजे, पहिल्या कडव्यात हे पाहिजे, दुसऱ्या कडव्यात हे पाहिजे, तिसऱ्या कडव्यात हे पाहिजे. तर ह्या त्या सगळ्या कडव्यातून ते शब्द आहेत, सगळे शब्द पण बदललेले नाही, आणि तुझ्या माझ्याशिवाय कुणाला माहीत नाही. तर म्हटलं प्रयत्न मीच केला. ते बोलले काय नाही, ते कुठेतरी थोड्याशा चुका आहेत त्या, तर त्या आपण तेवढे रिपेअर करूया आणि गाणं हेच ठेवूया. तर ते गाणं ज्या गाण्यावर मी केलं ते गाणं होतं हिंदी. ते असं होतं, बंधा हुआ है एक धागे में, बंधा हुआ है एक धागे में, भाई बहन का प्यार राखी धागों का त्योहार. मग मी पुण्याला जाताना आम्हाला ट्रेनमध्ये बसायला जागा नाही मिळाली. मग आमची मेहुणी होती बरोबर, त्यांना ते ओल्ड असल्यामुळे बाजूला मिळाली, कारण ती जनता गाडी होती, प्रत्येक स्टेशनला थांबायची. मला वर जागा मिळाली तिकडे. तर 2 पोरं ऊस खात होते आणि दुसरे 2 भुईमुगाच्या शेंगा आणि मी मध्ये. आम्हाला बोलताही येईना काय. मी म्हटलं तुमची जरा डायरी द्या, म्हणजे मी त्याच्यात जरा त्यांना जे मला प्रोजमध्ये सांगायचं आहे ते मी जरा लिहूनच काढतो गाणं. एक पाठ केलं ते चालीवर, बघूया जमतंय का. ते गाणं शिवाजीनगरला पुण्याला कम्प्लीट आणि त्याच्यावर ते गाणं हे मायाची साडी. वा, म्हणजे ही जर्नी पूर्ण त्याची होती. किशोरताई, मी जसं म्हटलं तसं की एकतर गाणं ज्याचे शब्द त्यावेळेला गाजले होते, आजही ते तितकेच लोक ऐकतात. त्यामुळे एक तर तो प्रवास तुमचा गाण्याचा पण काहीतरी अनुभव आहे, त्याविषयी मला ऐकायला आवडेल. काल स्वप्नामध्ये माझा सजना ग, राग माझी पप्पीच घेऊन गेला. पण हे पप्पी वगैरे कधी आधी काय सांगू कशी, आता बोलू कशी. काल स्वप्नामध्ये माझा सजना ग. अरे नाही, खूप आठवणी आहेत ॲक्च्युली माहेरची साडीच्या. आणि जसं सगळेच बोलले की ऐतिहासिक सिनेमाचा एक भाग आहे मी, याच्यातच मला खूप अभिमान वाटतो माहेरची साडी. कारण मी आजही कुठे गावाखेड्यांमध्ये पण गेले किंवा कुठेही गेले तर ते म्हणतात अरे तुम्ही माहेरची साडीमध्ये बिजली केलं होतं ना. म्हटलं हो. म्हणजे छोटासा ऍक्सिडेंट, हा तेच मी आता सांगणार होते. मी पूर्ण गाणं छान झालं, आपले सुबलदा सगळं कोरिओग्राफी करतायत, मुली आहेत आसपास, त्यांच्याबरोबर खेळण्याचं बागडण्याचं इकडे तिकडे धावपळ करत करत चालू होतं ते गाणं. आणि शेवटी असं होतं की ओढ्यामध्ये जाऊन मग आपण खेळतायत सगळ्या मुली. आणि मी आणि त्या सख्या माझ्या, आम्ही सगळ्या गेलो ओढ्यामध्ये, त्या पाण्यामध्ये गेलो आणि अशा हात वगैरे करतोय. आणि तेवढ्यात मला कळलं की माझ्या तळपायाला एक मोठी काच अशी खचकन घुसली आहे. आणि मी म्हटलं आता तेव्हा नेगेटिव्हचा जमाना, रिटेक तर करू नाही शकत, म्हणजे प्रोड्युसरचं नुकसान जर मी आधीच ओरडले किंचाळले. म्हटलं शो मस्ट गो ऑन. त्यावेळेसही थोडंसं असं असायचं मनामध्ये की आपण थांबलं नाही पाहिजे, कंप्लीट केलं पाहिजे शॉट. तर तसं ते हसत खेळत सगळं झालं. जेव्हा त्यांनी शिट्टी मारली कट असं बोलले
तेव्हा मग मी म्हटलं अरे या लवकर मला लागलंय मी ऑलमोस्ट रडू निघालं होतं की इतकी ती काच ती अशी रेंगाळली होती माझ्या पायामध्ये बराच वेळ. आणि मग सगळ्यांनी मला उचलून मग त्या काठाशी आणलं आणि पाणी पूर्ण ते लाल 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 वगैरे झालं होतं. तो एक म्हणजे असं अविस्मरणीय किस्सा आहे. तुम्ही ॲक्च्युली सगळीकडे सांगते की इतका सुपरहिट सिनेमा, इतकं सुपरहिट गाणं, पण काही काही अशा गोष्टी असतात की त्या कुठे आपल्या टच होतात, पण ते आम्हाला वाटतं की तेही करणं गरजेचं असतं एखाद्या हिट सिनेमासाठी. ते आपलं म्हणतात ना की खून पसीने की कमाई, तसं त्या सिनेमाचं असं मला वाटतं. आणि त्यानंतर माझा वाढदिवस नेमका त्या शेड्यूलमध्ये आला होता आपल्या हिंगोलीच्या ह्याच्यातच. पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवलास? हा तेच. मराठी पिक्चरमध्ये. मी माझा वाढदिवस आला त्यावेळेस आणि मी म्हणजे तेव्हा सगळेच लहानच होतो, पण मला खूप असं वाटलं की मी एकटी आहे, माझ्या फॅमिली बरोबर नाही आहे. खूप मला उदासीनता अशी झाली होती. तर मी माझ्या रूममध्ये होते, मला बोलवलं नव्हतं शॉर्टला. तर तेवढ्यात सगळ्या सांगितलं की बाहेर आहे, तुला बोलवलं आहे. म्हटलं हो का, बरं बरं. अशी मी सॅड चेहरा घेऊनच बाहेर पडले आणि बघितलं सगळं युनिट उभं होतं आणि दादा आले होते केक घेऊन आणि मस्तपैकी त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं. ते घड्याळ त्यांनी जे मला दिलं होतं, म्हणजे ते अजूनही मी चालू ठेवलंय त्या घड्याळाला. इट्स अ वॉल क्लॉक आणि त्याचे बॅटरी, त्याचं मशीन जे पण ते चेंज करत राहते, पण एक ती गोड आठवण दादांची ती मी एक सांभाळून ठेवलेली आहे. पण अजून किस्सा म्हटलं तर ट्रॅक्टर, त्या काळात ट्रॅक्टर चालवायला सांगितलं होतं मला आणि जेमते माझ्याकडे गाडी चालवायचा लायसन्स होता आणि मी गाडी पण विशेष चालवायला सुरुवात अजून नव्हती केली आणि ते म्हणाले ट्रॅक्टर चालवायचं आहे. परत ऍक्शन सीन म्हटल्यावर त्या विलनच्या पायावरनं मला गाडी न्यायची होती, ट्रॅक्टर न्यायचा होता. म्हटलं तेव्हा जर सोशल मीडिया असतं तर तो सीन केवढा मोठा झाला असता. तो म्हणजे असा आता त्याचा एवढा गाजावाजा झाला असता की म्हणजे आता आर्ची आपल्या सैराटमध्ये चालू आहे, तिचा गाजावाजा झाला तसा किशोरीनं याच्यात चालवला ट्रॅक्टर चालवला, त्यात ऍक्शन सीन. तर मला हे जास्त विशेष वाटतं की सोशल मीडिया नव्हता, काहीच नव्हता, फक्त प्रिंट मीडिया, रेडिओ पब्लिसिटी, एवढ्या वाहिन्याही नव्हत्या, तरीही माहेरची साडी घरोघरी पोहोचला. हे फक्त विजय कोंडकेंचं श्रेय आहे खरंच. मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग स्किलच ना, मास्टर स्ट्रोक मारला त्यांनी की असंही मार्केटिंग होऊ शकतं. म्हणजे फक्त न्यूजपेपर किंवा TV वगैरेचं, रेडिओ वगैरेचं नाही, तर त्यांनी पर्सनली त्यांनी सगळ्यांना गावाखेड्यांमध्ये पोहोचले ते पर्सनली. आणि त्यांनी ट्रक पाठवले, ट्रॅक्टर पाठवले, गाड्या पाठवल्या, सगळ्या ऑडियन्सला म्हणजे इन्व्हाइट केलं, रुमाल वाटले, महिलांना रुमाल वाटले. म्हणजे ही सगळी ती संकल्पना त्यांच्या नाविन्य, खरंच साड्या वाटल्या, नाविन्य खरंच. पण तुमच्या बाबतीत असा काही किस्सा, जसं या दोघांनी सांगितलं की पहिल्यांदा हे जेव्हा आमच्याकडे सिनेमा घेऊन आले तेव्हा असं घडलं होतं, तेव्हा तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं? बिजली जेव्हा तुमच्याकडे आली? हो, तेव्हा मला आठवतं त्यांच्या घरीच गेले होते, पहिली मीटिंग तिथं होती आणि तेच झालं परत की मानधन काय खरं नव्हतं आणि मी बरेच दिवस घेतले ऍक्च्युली होकार द्यायला. पण नंतर मग असं कळलं की अलका करते, अजिंक्य करते, म्हटलं चला आपला सगळाच ग्रुप करतोय तर आपण पण करावी ही फिल्म, वन ऑफ द फिल्म्स, अशा हिशोबाने मी पण ती एक्सेप्ट केली. आणि ऍक्च्युली पहिल्या ट्रायलला मी आणि अलका, आय रिमेंबर, आम्ही दोघी एकमेकींना बघून असं मी लिटरली एक्सप्रेशन केले, बोलणार काय म्हणजे की कसं होणार आहे, ऑडियन्स काय रिसीव्ह करणार आहे, कसा होणार आहे हा सिनेमा. पण तो जर काय रिसीव्ह केला लोकांनी आणि आजपर्यंत एवढे 34 वर्ष आणि 35वं वर्ष चालू आहे, पण असं वाटतच नाही की एवढा काळ लोटलाय की अजूनही तो इतका ताजा आहे, सगळ्यांच्या स्मरणात आहे तो सिनेमा, की खरंच म्हणजे मी धन्य आहे की विजयजींनी मला त्या बिजलीच्या कॅरेक्टरमध्ये कास्ट केलं. आणि योगाने बिजली म्हटलं तर वीज, माझं सरनेमही वीजच झालं. किशोरी शहाणे वीज, पुढे जाऊन ते सरनेम वीज झालं. उषाताई, म्हणजे आम्हाला, म्हणजे आजच्या पिढीला आम्हाला तुमची खाष्ट सासू इतकी भावली की आजही, पण अर्थात तुम्हाला ओळखल्यानंतर कळतं की तुमचा स्वभाव टोटली वेगळा आहे आणि तुम्ही त्या सिनेमात ज्या पद्धतीने दिसलाय ते टोटली वेगळं आहे. पण तुमचा पण एक किस्सा आहे पहिल्यांदा सिनेमा तुमच्याकडे आला तेव्हाचा, तर तो किस्सा ऐकायला आवडेल. आणि त्यानंतर अर्थातच ती खाष्ट सासू, त्याचे किस्से. मला यांच्या घरनं फोन आला, मी बँकेत नोकरी करत होते
मला फोन आला, मला म्हणाले जरा दुपारी आमच्याकडे तिकडे या, वीर सावरकर काय ते आहे आता मला आठवत नाही. तर मी गेले भेटायला, घरी गेले, जरा फ्रेश झाले, बँकेतून घरी गेले, चहा प्यायले, फ्रेश झाले आणि म्हटलं चला बोलवलंय म्हणून मी गेले. मी बसले. कोणक्यानं पहिल्यांदाच बघत होते, दादांना मी भेटले होते पण यांना पहिल्यांदाच भेटले होते. यांनी मला बसवलं, मी बसले. अशी मला सवय आहे मांडीवरच पर्स घेऊन बसायची. थोडी स्टोरी सांगितली यांनी थोडी. मग मला म्हणाले आता गाणं ऐकवतो. त्यांनी गाणं ऐकवलं. मी म्हटलं हो पण लवकर लवकर मला घरी जाऊन जेवण करायचंय, कारण मला टाइमपास नव्हता करायचा, कारण उद्या सकाळी परत ऑफिस आहे. म्हटलं महत्वाचं बोला ना. मान्य लागले का? ती मला सवय आहे बसायची. तर यांनी कागदावर असं लिहिलं. भयंकर. मी ती अमाऊंट बघितली, मला धसका बसला. म्हटलं मी येते म्हणून मी उठली आणि माझा हात धरला. यांनी माझा हात धरला. म्हणाले रागावता का? म्हटलं रागावले नाही, मी रागावलेली तुम्ही पाहिली नाही, मी खूप प्रेमळपणे चाललेली आहे. मग त्यांनी थोडे 2000 त्यात वाढवले आणि लिहिले. म्हटलं नको नको, आपली ओळख झाली आहे, पुढच्या वेळेला आपण एकत्र सिनेमा करूया, आता तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या. शेवटी जाऊन त्यांनी एक अमाऊंट लिहिली. म्हटलं आता या माणसाला मी काय बोलू, हटतच नाहीये, सोडतच नाही जायला. म्हटलं मरू दे, करून टाक. सोडला की नाही सोडला? नाही सोडला, हात सोडला, हात सोडला. म्हटलं जाऊ दे करते म्हणून मी केला. पण जेव्हा आम्ही करायला गेलो ते जे काही चाललं होतं ते बघून मला जराही वाटलं नाही. एवढे आठवडे चालले, वेड्यासारखं चालवलंय. चालवलं म्हणजे लाव, त्याचं भाषांतर कर, रात्रीचे शो लाव. लोक येत होती म्हणजे का नाही लावायचं म्हणजे चालवणं म्हणजे काय काय शो नाही जे नसतं. आता होतं की आतमध्ये पब्लिक नसतं आणि बाहेर हाऊसफुल असतात. शोवर हाऊसफुल असतात आणि आत गेल्यानंतर थिएटर खाली असतं. हो हो हो. पण तरी असं आपल्या सिनेमाच्या बाबतीत झालं नाही. सुरुवातीचे 4-5 आठवडे विजयजींना वाटलं आता सिनेमा काय चालत नाही, पण कोंडके बॅनरचा रेकॉर्ड म्हणून 51 दिवस. हो हो का? मी असे किस्से ऐकले नाही. मग मी असे किस्से ऐकले की आपला 51 दिवस करून काढायचा वगैरे काही नाही. हे सगळं खोटे. नाही पहिल्या. पण हे मला तुला सांगते, हे मला नेहमी फोन करून सांगायचे, आज या थिएटरमध्ये तुला एक बाई असं चपलानी मारायला पाहिजे म्हणाली, त्या थिएटरमध्ये तुला शिव्या. पण हे मला सांगायचे फोन करून. शिवी दिली नाही का, अशी शिवी दिली बोलत नाही. ट्रायल झाली, तुम्ही नंबर 1. कसे काय म्हटलं, ज्या वेळेस विलनला शिव्या पडतात तेव्हा त्याचं काम सुपरहिट. आणि ते तुम्हाला शिवी पडली कोण होतं माहित नाही. बोला मग काय सांगा ना जरा, काय शिवी होती? म्हटलं मी नाही सांगू. आणि ह्यांना घेण्याच्या बाबतीत पण एक प्रॉब्लेम झाला की आपल्याला कोणतं हे असे आर्टिस्ट पाहिजे. तर मला वैद्य आमचे चांगले कॉमेडी, तर ह्यांचं नाव आलं पुढे. पण जिथं मी सांगितलं की या सासूच्या रोलला उक्षांना अडकरणीला घ्यायचा विचार, अरे बापरे हो नका घेऊ, ते फार शिवराळ बाई आहे, अजिबात घेऊ नका, असं सगळ्यांनी सांगितलं. मी वैद्यनं म्हटलं, वैद्य काय वय सगळं असं म्हणतात तर सवय नाही ना बोलायची. तर म्हटलं म्हटलं वैद्य सगळे म्हणतात की बाबा त्यांना घेऊ नका पिक्चर, कसं काय करणार शूट तुम्ही? तर नाही कोणाचं ऐकू नका, बाकी कोण काय सांगते ते मी जबाबदार आहे, त्याला मी गॅरंटी देतो. ते काय आहे, तिला लोक चिडवतात, तशी फार मायाळू आहे,
पण तिला चिडवतात ना, मग चिडली की ती कुणाची नसते, मग ती एकदम आउट ऑफ ह्याच्यात जाते. तर तुम्ही घाबरू नका, त्यांना घ्या, मी सांगतो. म्हणून मी त्यांचं पुरुष नाटक बघायला शिवाजी मंदिरला गेलो. हां, आणि तिथं मी त्यांना भेटलो. तर मी म्हटलं, सगळी लोक असं असं तुमच्याबद्दल घेऊ नका, फार शिवराळे बाई, अजिबात हे करू नका. तर तिने शिवी देऊनच बोलल्या, कोण बोलला तू, आणि शिवी दिली. आता म्हटलं काय. नाही, आता मी मुद्दामच बोलते, कारण आता माझं वय झालंय, मी कधी गचकेन म्हणून त्याच्या आधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा, आणि माझ्याबद्दल बोलतात, पण त्या नालायक लोकांना, आता मी नालायकही बोलते का, मी जर वाईट असते, मी जर कोणाला छळलं असतं, त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची 75 होऊन गेली, तेव्हा काम चालू केलेलं ती अजूनही काम करते, याचा अर्थ ती कोणाला त्रास देत नाही. बरोबर, करेक्ट. लोकांना ज्यांना कामं नाही बघा, नुसत्या आशाळभूतपणे मला कोण बोलवेल, मला कोण बोलवेल, अहो मला बोलवा ना, मी तर ते पण करत नाही. माझा कोणी PR नाही, माझा कोणी मॅनेजर नाही. मला हिंदीतही कामं मिळतात, मला मराठीतही कामं मिळतात, अजून मी काम करते रोज. हा लोक. आणि मला एकच कळलं, नाही मला एकच कळलं, नाही ग, मला बोलायला हे मिळत नाही कुठे. एक्सप्लेनेशन देणं गरजेचं. हे लोकांचं खूप झालं आपल्या. कधीच त्रास नाही, कोणालाच देत नाही, कधीच नाही. कोणाला देत नाही. मी तर केवढी कामं केली तुझ्याबरोबर. नाही मी कोणालाच देत नाही, पण ज्यांना, मला तेच लताबाईंनी मध्ये फोन केला मास्टर शेफच्या वेळी, म्हणाले, उषा तुला किती ते प्रेम करतात ग, आपल्या मराठीत का नाही. तर मी म्हटलं, बाई मराठीत कामं नाही मिळत, मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे, ती तशी आहे म्हणून सांगायचं. आता सुद्धा मी एक ॲड केली पुण्याच्या ज्वेलरची, तर तो मला म्हणाला, उषाताई तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे. म्हटलं, मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई वडिलांनी, माझं काम करायचं आणि निघायचं, पॅकअप म्हटलं की निघायचं, मी थांबतही नाही. तर मला म्हणे, 2 जण आहेत आमच्या पुण्यातले, ते म्हणाले तिला घेऊ नको. मी म्हटलं, मी काम केलंय त्यांच्यावर. म्हणाले नाही. तरी ते बोलले, म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे. मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठवून खूप बोलतात, नरेंद्र मोदींना बोलतात, पण तो माणूस काम करतो, ते लक्ष देत नाहीत. हाती भुकनेवाले, कुत्ते भुकनेवाले हाती देखताय क्या. मला त्याचं कधीच वाईट नाही वाटलं. मी अजूनही काम करते, उद्याही जाणार मी साताऱ्याला. तुम्हाला सीन अलकाताईंचा आणि तुमचा, म्हणजे तुम्ही खाष्ट सासू आणि सोज्वळ सून, सोशिक सून, असा एखादा सीन जो तुम्हाला आता इथे सांगायचं की अलकाला खूप असं विहिरीत ढकलण्याचं सीन, की ज्या वेळेला ढकलायचे आता हिला विहिरीमध्ये, तुमची मजा मस्ती चालायची की एकदम सिरियस असायचं? नाही, आमच्या दोघींची मस्ती चालायची, पण मार म्हटलं नशिबांमध्ये ती माझी नात असते, तिला मार, माझा नाही हात उचलला जात, मला भीती वाटते. मला तिने असं कधी मारलंही नाहीये. मला एकतर खरंच सांगते की लेक चालली सासरला शशिकलाबाईंनी खरंच माझे केस एवढे 5 मिनिटं खरोखर ओढले होते की मी शॉर्ट संपल्यावर 5 मिनिटं रडत होते. पण आऊनी मला कधीच असं, म्हणजे भले तिचा अभिनय असेल नाही, म्हणजे मला अजून आठवतोय तो शॉर्ट. NS वैद्य स्वतः रडायला लागले की काय हे, की मी जवळजवळ 100 फूट शशिकलाबाईंनी माझे फरफटत असे केस ओढून नेले होतं. हे अभिनय असतो की मला पहिलाच सिनेमा, म्हणजे माझा मला एवढं ते दुखत होतं की मी अक्षी ओक्षाबुक्षी रडत होते. NS वैद्य, सूर्यकांत लवंडे रडत होते, म्हणजे कॅमेराच्या मागना, की एवढंच तिने एवढं ओव्हर केलं. पण कधी आऊने नाही, ना सुहासिनी देशपांडे माझ्या सासू झालेल्या, ना आशालता, तिघींनी कधी. मला खरं हा सीन पाहिजे होता, कुठला यांचा जो होता ना तो, आणि तुमच्या दोघांचा सीन, दूधवाला येतो, हा, आणि आशालता येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं, हे गाणं ऐकत असतो, घेता सांडतं, आणि ही मग येते आणि पुसत असते, आणि तेवढ्यात आशालताची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे, तर हिला मारायचा सीन होता.
आणि सांगितलं होतं तिचे केस धरा अशा मागे आणि फरफटत घेऊन जा, असा सीन आहे. हो मी कसं मारणार, कारण काय आहे, मग खालपाला जे मारलं ना तिथे माझ्यावर कट्टी होईल बोलणार. अहो हे झालं तुमचं बाहेर, हा चित्रपट आहे, मारा तुम्ही. हिला विहिरीत ढकलायचं जेव्हा होतं ना तेव्हा मी घाबरले होते. खरं ती विहीर नव्हती, ते नुसतं केलेलं होतं आणि खऱ्या विहिरीतला वेगळा होता. हा डमी होते की ही होती मला माहिती नाही, डमी होती. पण मला नाही ढकलता आलं तर ते म्हणाले नाही तू नुसतं असं कर. खालीच पडणार होती, मातीच होती तिकडे, माती आणि गादा घातल्या होत्या. नाही हो डेअरिंग मारायचं. आणि आशाला त्यांनी कसं मारलं माहितीये का बरं का, आशाला त्यांनी मारलं कसं हलकाला, अरे काय. आणि मग मी डबिंग मध्ये आवाज दिला धाप, तो खोटा वाटतो कारण चेहऱ्यावर काहीच नाही तिच्या मारल्याचं. तरी सुद्धा चालला. या सीन व्यतिरिक्त विहिरीत ढकलण्याच्या सीन व्यतिरिक्त तुमच्या दोघींचे असेही काही सीन आहेत की ज्यात तुम्ही त्यांना छळताय किंवा त्रास देताय, बोलताय खूप त्यांच्याशी. मग त्यावेळेला असं असतं ना की रिअल हे नाहीये, त्यामुळे आपल्याला हसायला येतं शॉर्ट किंवा असं काही. मला कधी शूटिंग करताना फालतू हसू येत नाही आणि कोणी हसलं तर माझं डोकं फिरतं. कारण मी मध्ये एक पिक्चर करत होते किशोर बेळेकरचं, त्यात एक मुलगी होती नवीन, एका नटाचीच मुलगी होती. 3-4 वेळा झालं मी मारायला जाते, तिला बोलते आणि ती हसते. 2-3 वेळा म्हटलं नवीन आहे म्हणून सोडलं, पण ती तशीच करत होती. मात्र मी ओरडले, मग म्हटलं असं करू नको, माझं सगळं जातं. बरोबर, अवसान आणलेलं असतं आपण ते सगळं. तिच्या आईला पण मी सांगितलं, म्हणाली बरं झालं. म्हटलं तुझ्या लेकीला मी ओरडले, हसत होत नाही, मग हसू येत नाही मला. धडे मिळतात ना सगळं. नाही हसू नाही. किशोरीताई, तुमचे असे काही सीन आहेत जे तुम्हाला येतात? ट्रॅक्टरचं तर तुम्ही सांगितलं, पण इतरही तुम्ही त्या पूर्ण सिनेमात तुम्ही बिजलीच आहात, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं. त्यामुळे असेही काही बरेच सीन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्टँड घेताय किंवा बोलताय अशा पद्धतीनं. तर असे काही किस्से किंवा असे काही सीन जे सांगता, किंवा तुमच्या दोघांचे काही सीन जे तुम्हाला आता इथे सांगायचे, आठवते काहीतरी अरे असं झालं होतं? सीनपेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आम्ही काम करायचो. म्हणजे आज जसं छत्री पकडतात, पण आम्ही उन्हातान्हात उभं राहून ते किती करपायचो आम्ही, लिटरली आम्ही करपायचो. सकाळी चालू केलं की 11-12च्या सुमाराला आम्ही जायचो, बंद व्हायचं शूटिंग आणि मग उन्हा उतरली की परत चालू व्हायचं. कारण त्या मडक्यावर असं रुमाल ठेवतो, ओला झाला की तोंडावर ठेवेपर्यंत सुकायचं. एप्रिल महिने पूर्वी ते एसीचं कौतुक, व्हॅनिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं आणि त्यात आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप. त्यामुळे ते स्टँड घेणं, सिच्युएशनला खूप फोकस आमचा डायलॉगवर असायचा, खूप फोकस परफॉर्मन्सवर असायचा. मग इतर गोष्टींना आम्ही भाव पण नाही द्यायचो की अरे आम्ही दमलोय, आम्हाला ऊन लागते, विचारही यायचे नाही. ते त्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही उतरायचो. मेकअप पण एकच होता. हो, मेकअप पण एक, हेअर ड्रेसर एक, हो हो हो, एक त्याचे 2 असिस्टंट आणि तो. आणि आम्ही ते शेअर करायचो आणि लिटरली एकानंतर एक सगळेजण मेकअपला बसायचो. किंवा मेकअप रूमही एक असायचा. मेकअप रूम पण नाही, बाहेर बसायचो आम्ही. नव्हतंच, काहीच नव्हतं ऍक्च्युअली. इव्हन चेंजिंग वगैरे जर आउटडोर वगैरे असेल तर चेंजिंग रूम वगैरे काहीच नसायचे, असे पडदे पकडायचे त्याच्या मागे आम्ही चेंज वगैरे करायचो. तर ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती. बाकी ॲज अ परफॉर्मर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. या सगळ्या गोष्टी अगदी काही म्हणतात तसं नगण्य आहेत. मला इथे कळकती तुमचा सीन शेवटचा जो आहे, मला वाटतं जेव्हा वडील तुम्ही सरणावर असता आणि वडील येतात, म्हणजे आपले विक्रम सर येतात आणि मग ते त्यांचं जे कपडा असतो त्यांना ते आठवतं आणि मग ते तो कपडा तुमच्या खरं तर साडी तर खरं तर खूप इमोशनल सीन आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं, म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या मुलीला बापाने बघितलेलंही नसतं किंवा खूप तिचा तिरस्कार केला आणि अचानक एक असा क्षण येतो की ती जाते आणि त्यानंतर ती उपरती त्यांना होते की आपल्या मुली साडीचा कारखानदार असतो. मला तो सीन करताना ते इमोशन्स आणि अर्थात असतो एक्झॅक्टली कसा शूट केला आणि काय त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं.
आणि तिथे सगळेच होते मी तर मेलेलेच होते, त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता. नाही, एक्सपिरियन्स मला नंतर, माहेरच्या साडीनंतर अलका कुबल पाहिजे, तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे, हे नंतर झालं सगळं. हो हो हो, म्हणजे स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे. पण त्यावेळी मला आठवतंय विजयजी, आपण तो शूट करताना आपण इंगवलीतच करत होतो आणि सनलाईट लवकर गेला. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं, मी पहिल्यांदाच झोपत होते, त्यामुळे मी जरा घाबरत होते त्याच्यावर झोपायला. याच्या आधी कधीच नव्हता असा सीन झाला. याला पण नाही, लेक चालली सासरला पण मी मरते, पण एक दमी झोपला होता तिरडीवर आणि सगळं ते वेगळं होतं. कधीच नव्हती वेळ. हो हो, आणि मला या लोकांनी सांगितलं 2-4 तासात संपेल, पण त्या दिवशी नेमकं क्लाउडी वेदर झालं, लाईटची कंटिन्युटी गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तो सीन पुन्हा सुरू करावा लागला. जो संपणार होता तो संपला नाही. मग दुसऱ्या दिवशी झोपताना मला तिरडीवर कसं तरी झालं, कारण ते अबीर गुलाल, सुकलेली वाळलेली फुलं सगळं ते तसंच पडलं होतं तिरडीवर. मग मला वाटलं मी मरण खरंच बघते, पण मी नंतर एन्जॉय केलं दुसऱ्या दिवशी. मेलेली होती तिरडीवर, आलं लक्षात. पण मधून डायलॉग आला एक, अरे मला पेढा कोण देणार, अरे प्रेत बोलतोय. अरे अजिंक्य होता, अजिंक्य. नाही तेव्हा म्हणजे तेव्हा जसं आता किशोरी पण म्हणाली ना, की तेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्समध्ये इतकं समरस झालेला असता की बऱ्याचशा गोष्टी ह्या नंतर जाणवतात. जेव्हा चित्रपट बघितला जातो तेव्हा ते मग तुमच्या अंगात म्हणजे असं तुम्हाला फील होतं ते. अदरवाईज इट्स अ मॅटर ऑफ लाईफ, मॅटर ऑफ फॅक्ट, आणि यू गो थ्रू इट. पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो मायाची साडीबद्दल बोलतोय, पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत, आज रमेश भाटकर नाही आहे, विजय चव्हाण नाही आहेत, हे आशालता नाही आहेत, राघवेंद्र कडकोळ नाही आहेत, इनामदार नाही आहेत. हो, ते आज या भालचंद्र कुलकर्णी आज खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना, तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट, हे आपण विसरून चालणारच नाही. अप्रतिम, म्हणजे विक्रमजींनी अप्रतिम काम केलं होतं. विक्रमजींच्या जागी कोणीच असू शकत नाही. ऍब्सोल्युटली. हो की नाही, म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला, म्हणजे वादच नाही. रमेश भाटकर छान काम केलेलं, विजय चव्हाण इतका मस्त कलाकार. सो ह्या लोकांनी ना, म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेसमध्ये, प्रत्येकाचाच आहे, पण ह्या लोकांना विसरून चालणार नाही. तुम्ही आता म्हणालात ना इथे की तुमचे आणि विक्रम सरांचे पण खूप सीन बाप मुलाचे, आणि तो एक राग असतो आपल्या का आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीयेत. सो ते सीन असतील, ते मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवतो विक्रम, कारण आज विक्रम सर नाहीयेत आपल्याला. सीन आठवत नाहीये एखादा, परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र. आणि विक्रमजींची ना एक वेगळी शैली होती. एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे, कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक असाच मला मिथुन चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं. आम्ही कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग करतो एकत्र, हा आला मिथुन रात्री, आम्ही RML मध्ये शूटिंग होतं, तर उशीर आला, तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव अमरापूरकर विलन होता आणि मी पण विलन होतो. मला आला आणि मला, अरे तुम्हारे ॲक्टर के साथ शूटिंग कर रहा था. म्हटलं कौन? अरे वही, उसके एक पॉज में मैं 2 शूटिंग करके आ गया. पण ते आता सगळं आपण मजेत घालवूया. पण त्यांचा ना एक खूप नॅचरल करायचं, म्हणजे आर्टिफिशियल करायचं किंवा ओव्हर करायचं कधीच नव्हतं विक्रमजींचं. आणि एक्सेलंट, एकतर व्हॉइस क्वालिटी, बोलण्याचा, डोळे जे काय बोलायचे, ते कोणी काही विनोदाचा भाग आणि बोलणं कोणाबद्दल हे काय सोपी गोष्ट नाही. पण विक्रमजींचं जे काही इम्प्रेशन आहे, कोणाची मी म्हणेन कोणीच पोहोचू शकत नाही. जसं आऊबद्दल आपण म्हणतो की तिने एवढं सुंदर काम केलं म्हणून मी म्हणते माझं ते ऍक्शन रिॲक्शन असतं, तसंच आहे ते. तसं विक्रमजींबद्दल बोलणारे बोलू देत काही, पण त्यांनी जे काही काम केलंय सलाम आहे त्यांना. त्यांचे डोळे बोलणं, त्यांचे डायलॉग डिलिव्हरी, आहा कमाल. आणि विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का? आणि मला विक्रमच पाहिजे. तर मग मी पण मला आता एक दिसतंय की प्रत्येक जण काम करताना काचरत होता, म्हणजे करू की नको, म्हणजे प्रत्येक जण त्याचं कारण वेगवेगळं होतं. प्रत्येकाची त्याचं कारण वेगळं होतं, ते सांगतो मी तुला काय. आर्टिस्ट असल्यामुळे काम करायचं होतं, पण न करण्यामागचं
कारण सांगतो आता मी ते कारण सांगतो मी आता. मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे, कारण मराठीमध्ये माझ्या पुढं हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाहीये. मग आम्ही गेलो, ते आशा बंगलो आहे ना इथं, ती सिरियल चालू होती तिथं, तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत. मी गेलो, म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत, फक्त तो 4 वर्ष पुढं होता, पण कॉलेज एकच आहे. मग गेलो आम्ही, 10 मिनिटं बसलो. तो आपला वाचतच बसलाय, मी गप बसलोय, पितांबर गप बसलाय. अरे काय झालं? पितांबर म्हणतो, अरे तुम्ही बोलत का नाही विक्रम बरोबर? अरे म्हटलं माझी ओळखच नाहीये तर मी काय बोलणार? मग तुम्ही काय बोलली? माझ्या कॉलेजचं आहे. अरे म्हणजे कॉलेजचं आहे पण तू 4 वर्ष पुढं होता. मग ती ओळख करून दिली. मग विक्रम गोखले, अरे तू MS लाच होता? म्हटलं हो. तुम्ही 4 वर्ष पुढं होता, मी मागे होतो. आणि तुमचं म्हटलं ते नाटक बघितलं होतं, वेड्याचं घर उन्हात, ते इतकं मी मॅड झालो होतो त्या रोलवर की म्हटलं आयुष्यात कधी चित्रपट बनवला तर विक्रमला घेणार, असं मी तेव्हाच ठरवलं होतं. ती वेळ आता आली. मग मला 3 लाईनमध्ये स्टोरी सांग. मग ते त्याच्यात ते चेंजेस होते ना, त्यामुळे त्याला चेंजेस आवडले. ते परत बोलला नाही पण मी नाही करणार. का रे? तर स्टोरी आवडली नाही का तुला? नाही स्टोरी चांगली आहे, पण काय आहे, तू माझ्या कॉलेजचा आहेस, तुझं पहिलं डायरेक्शन, पहिलं पिक्चर, आणि तुला माहिती आहे मला घेतलं की पिक्चर पडतो. हा, पिक्चर फ्लॉप होतो. म्हटलं काहीतरी काय बोलतो? म्हटलं अरे खरं सांगतो. मग मी 4 वर्ष आहे का चित्रपटात दिसतो का? मग मी सिरियलमध्ये मोठ्या पडद्यावरून मी छोट्या पडद्यावर का आलो? हा, कारण इंडस्ट्रीने मला वाळीतच टाकलंय. तर मी म्हटलं असं कसं विक्रमजी, तुमच्या एकट्यामुळे पिक्चर पडतं हे मला काय पसंत नाही. हे नाही रे, मी सांगतो तुला, माझ्या इथे शिक्काच मारलाय मराठी इंडस्ट्रीने, हा, की विक्रमला घेतला की पिक्चर पडला. बाकीच्याला घेऊन हा सांगतो 200 आठवडे चालतात, तर पडतो. तर मी म्हटलं नाही, मला काय मान्य नाही, मी तुम्हाला घेणार काही झालं तरी. आणि तुमचं हे म्हणणं आहे ना, एका माणसामुळं पिक्चर पडतो, आर्टिस्टमुळं, तर एका आर्टिस्टमुळं जसा पिक्चर पडत नाही ना, तसा एका आर्टिस्टमुळं तो चालत पण नाही. अगदी बरोबर. हा, आणि हा चित्रपट म्हटलं, जर आता तुम्हाला म्हटलं मी प्रश्नच विचारतो, जर तुमच्यामुळं जर पिक्चर पडत असेल आणि हा पिक्चर जर उद्या चालला तुफान, तर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्यामुळं चालला असं बोललो मी. मग तिथं चक्रावलं. माझ्यावर एवढा विश्वास आहे तुझा? मग म्हटलं तुम्हाला सेल्समनशिप किती वेळ झालाय करतोय हा? मग तो अच्छा ठीक आहे चल, ॲग्री झाला आणि फायनल झाला. मग तो करायचं ॲग्री केलं. मला विचारायचंय, पण कोणके बॅनर एक वेगळ्या घाटणीचे सिनेमे बनवायचे, म्हणजे तिथून तुम्ही माहेरची साडी हे का बनवलं? हे मला खरंच बऱ्याच लोकांनी मला विचारलं हे की बाबा दादा कोंडके तुमचे चुलते सोंगाड्या ते आहे ना, सांगतो ना पुढे सांगतो ना. तर सगळे दादा कोंडकेचे पिक्चर सगळे कॉमेडी आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटमधून एक डायरेक्टर येतो, तर तो पण तशाच पद्धतीचं पिक्चर बनवणार, दुसरं काय बनवणार? मग तुम्ही एकदम ईस्ट वेस्ट असं कसं काय पिक्चर बनवून ते एकदम धो धो हसायचं पिक्चर, इथं धो धो रडायचं पिक्चर, हे कसं काय? म्हटलं त्याला काय, काही लोकांचा जन्मतः स्वभाव असा असतो की तो बदलत नाही. आणि मला सिरियस पिक्चर आवडतात, मला रडायला आवडतं स्वतःला, त्यामुळे मला कॉमेडीकडे मी गेलोच नाही त्या भागात. आपल्याला जे आवडतं ते आपण करावं. जसं आपल्याला जेवणात एखादी भाजी आवडली तिथे आपण रिपीट घेतो, जे आवडत नाही तिला हातच लावत नाही. तसं म्हटलं मला सिरियस पिक्चर आवडतात म्हणून मी हा विषय घेतला, माहेरची साडी. पण दादांना पिक्चर हा जसा आहे ह्याचं रिमार्क आहे ना की माझ्या नावावर एक फ्लॉप पडला, तर दादांनी सुद्धा मला पिक्चर बॉम्बे लॅबमधून आले आणि त्यांचे रायटर मुजुमदार हे, आणि तिथं बॉम्बे लॅबमध्ये बोलले हा छान छान पिक्चर बनवला, सगळ्यांच्या समोर छान पिक्चर आहे आणि आपला खर्च तर निघून जाणार. तर मी म्हटलं अरे पहिल्या पिक्चरमध्ये खर्च निघत असेल तर 50% सक्सेस आपल्याला आहे. मी घरी आलो, जेवलो,
खुश होतो तेवढ्यात फोन आला, अरे जरा इकडे हे रे तुझ्याशी बोलायचंय. अरे बापरे, म्हटलं अजून जरा शाबासकी मिळत. कोणाचा फोन आला हा? कोणाचा? दादांचा. ओके. मग गेलो बाबा, ते मुजुमदार रायटर त्यांचे बसले होते. बस मी तिथं तुला आहे ना तुझा अपमान होऊ नये किंवा वाईट वाटू नये म्हणून म्हटलं की चांगला पिक्चर आहे, असं आहे, खर्च निघेल वगैरे. काय रे पिक्चर, अरे पहिल्या शॉट पासून जे रडारड ते पार एंड पर्यंत, स्मशानभूमी पर्यंत. हा पिक्चर आपण कशासाठी बनवतो? एंटरटेनमेंट. काय पिक्चर मध्ये एंटरटेनमेंट? हा तुला काय वाटतं लोक पैसे देऊन रडायला येतील? असं बोललेलं लेफ्ट राईट सगळं घेतलं. मी काय बोललो नाही, गप होता असा. मग ते मुजुमदार पण बोलायचे, गेलं पिक्चर गेलं, काय बोलायचं आता. तर तू असं कर, हे पिक्चर चालणार नाही 1 आठवडा सुद्धा, तर असं कर तू ते 4 गाणी रडकी काढून टाक आणि जरा गाणी टाक जरा, आणि काय आणि ते रडके सीन पण काढून टाक आणि डबल टिबल कॉमेडी टाक. हे पिक्चर बिलकुल चालणार नाही. आणि पैसे देऊन रडायला कोणी येईल? अरे घराघरात आज मुलीचं लग्न होत नाही रडतायत, नोकरी नाही रडतायत, घर नाही रडतायत, आणि तुझं पिक्चर पण पैसे देऊन रडायला यायचं. ते एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट काहीतरी पाहिजे. तू बोलत का नाहीस, तू बोलत का नाही? मी काय बोलू? अरे तू पिक्चर बनवलंय, त्याचं एवढं पोस्टमार्टम आम्ही केलं सगळं, तर तू काहीच बोलत नाही. म्हटलं काय, माझ्या दृष्टीने म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि याची एकही प्रेम आपण कापू नये या मताचा मी. हा कळलं, तुला रडायला आवडतं म्हणून लोक रडतील असं बोलले. म्हटलं तुम्ही प्रश्न विचारला त्यातच उत्तर आले. कारण मी जेव्हा शूटिंग करत होतो आणि जेव्हा डायलॉग सांगायचो आर्टिस्टला, अर्ध्या डायलॉगमध्ये मलाच रडायला यायचं, मी बोलत नव्हतो पुढे. तर म्हटलं माझी जर अशी अवस्था आहे, ते खोटं नव्हतं, खरं आहे, का नाही पब्लिक रडणार? तर म्हटलं एक काम करूया, मी पंढरपूरला लावतो पिक्चर 1 प्रिंट, पब्लिसिटी बाहेर नाही करायची, काय गुपचूप लावतो आणि 3 दिवस बघतो, नाही चालला तर काढून घेऊ. तुम्ही म्हणता तशी 4 गाणी आणि ते सगळे करूया मग त्याच्यात आणि टाकूया. पण मला वाटतं, माझा कॉन्फिडन्स आहे की ते करायची गरज नाही भासणार. मला 1 प्रिंट काढायची परमिशन द्या फक्त, मी लावतो, मग बघू. बरं ठीक आहे, लाव. मग आम्ही 1 प्रिंटच्या वेळी 3 ठिकाणी पिक्चर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली रिलीज झालं. पहिल्या शोपासूनच पिक्चर पकडलं. तर इतकं पकडलं की तिकीटच मिळेना ते. नंतर 25 आठवड्यानंतर मला परत बोलवलं, इकडे रे. तेव्हा एकटेच होते. बस बरं झालं माझं तू ऐकलं नाही. जर तू ऐकला असतस ना तर हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला असता. कारण मलाच कळला नाही चित्रपट, कारण मला कॉमेडी बनवायची आवड आणि ती सिरियस मला रडका आवडत नाही, म्हणून मी कुणाच्या प्रेताला पण जात नाही. तर त्यामुळं मला त्याचा अंदाज नाही आला, पण तुला परफेक्ट अंदाज होता. तर इथून पुढे आयुष्यात जे पिक्चर बनवशील ना, कुणाचं ऐकू नकोस. मी आता एवढे इन रो हिट पिक्चर दिले गिनीज वर्ल्ड बुकमध्ये हे. तर माझं जसं तू ऐकलं नाहीस, 1 फ्रेम पण कापणार नाही, हाच आत्मविश्वास ठेव आयुष्यात आणि पुढे जा. बरं, आता आपण फॅन मोमेंटला जाऊया. कारण अजिंक्य सर, घरातल्यांचं पण एक असतं ना, कमेंट्स असतात आणि अर्थात फॅन मोमेंट्स, मला त्या ऐकायला फॅन मोमेंट्सवर एक एपिसोड करता येईल. एवढे फॅन मोमेंट्स झालेले आहेत आमच्या आयुष्यामध्ये. माहेरच्या साडीच्या त्या चित्रपटाच्या लागल्यापासून ते आजपर्यंत, जसं मी तुला आज सकाळच्या शूटिंगचं सांगितलं माझ्या, की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा बाहेर उतरल्यानंतर मी इतकी चित्रपट त्याच्यानंतर केले असून सुद्धा लोक येतात आणि माहेरची साडी अजून माझी आई रडते, बायको रडते, आणि फोन लावून देतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जरा एकदा बोला, फक्त एकदा गावात बोला, त्या गावात आहेत. आणि अजिंक्य देव, अरे तिथे सुरू होतं, अरे बाबा मी म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू हेच मला कळत नाही. की मला वाटतं अजून 100 चित्रपट झाल्यानंतर सुद्धा माहेरची साडी लोक विसरणार नाहीत, मराठी माणसं. आणि हा चित्रपट हा हिंदीत पण झाला माहिती आहे ना, आफ्टर दॅट रिमेक झाला, इट डिड नॉट वर्क. साजन का घर, ऋषी कपूर होता आणि दीपक तिजोरी आणि ही जुही चावला. एवढी मोठी कास्ट होती. पण जे त्यांना कळलं ना
ते त्या कुठल्याच ऑडियन्सला किंवा त्या चित्रपट निर्मात्यांना कळलंच नव्हतं. ग्रासरूटचा विजयजींचा जो सर्वात मेन हुकमी एक्का आहे तो रिलीजचा आहे. त्यांनी दादांची चित्रपट चालवले खऱ्या अर्थाने, म्हणजे लेट्स टॉक दॅट सेन्स. दादांनी चांगले चित्रपट केले, ही गोष्ट वेगळी, पण विजयजींचा हातभार खूप मोठा होता ते चित्रपट एवढे सक्सेस होण्याच्या मागे. आणि हाच त्यांना कामी आला या चित्रपटाच्या वेळेला. कारण त्यांना मी सांगितलं ना तुला, हा किस्सा खरा आहे की पॉईंट टू पॉईंट त्यांनी मला सांगितलं होतं की इथे लोक रडतील, इथे बायका रडतील, इथे, आणि तिथेच टाळ्या पडल्या, तिथेच बायका रडल्या. सो म्हणजे हे त्यांच्याकडनं पण घडून गेलेली गोष्ट आहे ही. जर त्यांनी ठरवून करायचं चाललं असतं ना, झालंच नसतं. ते त्यांच्या आतून जे आलं आणि ते घडायचं होतं, इतिहासात त्यांचं नाव जमा व्हायचं होतं. त्याच्या बाबतीत एक किस्सा आहे. पिक्चर रिलीज झाल्यानंतर हा आला बुके घेऊन, पिक्चर हिट झालंय वगैरे. मला वाटलं पैसे देतील मला अजून. मला बोलला काही नाही दिलं. मी मुद्दाम बोलला आलोय हे घेऊन, मुद्दाम की तुम्ही मला जे शूटिंगच्या वेळेस बोलला होता ना, तर त्याने 14 रिटेक झाले होते त्यांच्या बरोबर. बरोबर. तो बहीण कुठला होता मला आठवत नाही, पण बहीण भावाचा आमचा ग्वालियर पॅलेस मधला. पॅलेस मधला. राईट. तर तो त्या सीनच्या वेळेस मी म्हटलं नाही रे, असं नाहीये, 14 रिटेक झाले. म्हटलं तुला एवढ्यासाठी मी सांगतोय, त्याला बाजूला घेऊन म्हटलं की या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट थिएटरमध्ये होणार आणि झाला, आणि म्हणून तुला मी मग तो बोलला ठीक आहे. तो काय होतं आणि ते तो लक्षात ठेवून पिक्चर रिलीज झाल्यावर चित्रा टॉकीजमध्ये गेला, मला तो बुके घेऊन आला. मला बोलला का देतो माहिती आहे, तुम्ही जे त्यावेळेस बोललात ना, करेक्ट, की इथं टाळ्यांचा कडकडाट, तो मी बघितला थिएटरमध्ये. आणि मेलो ड्रामा होता हा, खरं सांगायचं तर. आणि आम्हाला त्याची सवय नव्हती त्यावेळेस. खूप मस्करी केली आम्ही, खूप केलेली आहे, खरंच केलेली आहे. म्हणजे यांच्या तोंडावर आज सांगायला हरकत नाही, कारण ही वॉज राईट. शेवटी जसं दादांचा मोठेपणा हा होता की त्यांनी नंतर बोलवून सांगितलं की येस आय वॉज रॉंग, तसं आज आम्ही सगळे सांगतो की वी वर रॉंग, कारण आम्हाला कळत नव्हतं. आम्ही फक्त प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्याच स्फूर्ती बघायचो, यांना अख्खा चित्रपट असं आम्ही करायचो. पण अभिनय करताना नाही, शॉर्ट मध्ये कधी पाट्या नाही टाकल्या, पण लगेच करायचं काय चाललंय नुसतं, बापरे कोण बघणार आहे असं. आणि आमचं चालू काय झालं, नाही आज विजय नाहीये, पण त्यांना आरामखोर इतकी मस्ती करायचा, आणि ते सुद्धा संध्याकाळी 7च्या नंतर. कमाल. वी मिस विजय. रात्री हो रमेश पण 7-8 नंतर आम्ही पिक्चरचं पॅकअप नंतर मग जी काय धमाल निघायची सगळी. हिचा एक किस्सा सांगितला पितांबर काळेला. मी हिला जास्त डायरेक्ट बोलायचो नाही तेव्हा, कारण पहिलं पिक्चर होतं ना, जरा लाजायचो ते सांगताना. पितांबरला पुढे करून तरी जरा आलं की सांग ना, या सीन मध्ये जरा अजून जरा रडायला सांग ना. मग तो तिला बोलला जरा अजून जरा रड. ते डायलॉग त्यांनी सांगितलेलं आता बोल. अरे किती रडायचं काय, पाईप लावायचं काय ना, त्याला तर डोळ्यात पाईपलाईन घालते. म्हणजे या सिनेमानंतर त्यावेळी रडारडीला पहिल्यांदाच मी फेस करत होती, एवढी रडारड. लेक चालली सासरला नंतर, पण त्यानंतर 200 सिनेमात हीच रडारड कंटिन्यू होती माहेरच्या साडीच्या पुण्याईवर. आणि फॅन मुमेंट्स म्हणशील तर मी आत्ता जसं अजिंक्यने अक्षय कुमारचा किस्सा सांगितला किंवा त्याच्या सेटवरचा, तसं मी गोव्यात एका ॲडचं पॅराशूटचं शूट करत होते. आणि कळे ना, बरेच जण होते. मी काय त्यामुळे ॲडमध्ये नवीनच, अमित शर्मा डिरेक्टर, त्याची ॲड होती. आणि बघायला लोक गोव्यातले असल्यामुळे मराठी लोक बरेच यायला लागले. त्याला कळे ना आज सेटवर एवढी गर्दी, आणि मलाही नाही खरंच रिअलाईज झालं की मला बघायला येत आहेत लोक म्हणून. म्हणजे ही आत्ताची 3-4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हो, म्हणजे मला खरंच हे नवल होतं, वाटत होतं की कमाल आहे लोकांची, म्हणजे काय प्रेम आहे ते. त्यालाही कळे ना सेटवर, ॲड फिल्मच्या सेटवर कोणी इथे काय असे स्टार नाही आहेत आणि लोक का जमत आहेत शूटला. मग त्याला लक्षात आलं आणि अगदी त्याने अप्रिशिएट केलं असे. आणि लता दिदींचा किस्सा सांगेन की दिदीने फक्त माझ्या सिनेमासाठी माझं माहेरच्या साडीमधलं काम किंवा मी त्यात आहे म्हणून प्रेमापोटी काही एकही रुपया न घेता त्या गायल्या. याच्याहून काय मोठं कॉम्प्लिमेंट आहे. पण एक मला आता इथे गोव्याचं सांगितलं तेव्हा, आता फिल्म फेस्टिवल होतं गोव्याचं, गोवा मराठी फिल्म फेस्टिवल. माझी 3 पिक्चर्सचं प्रीमियर होतं तिकडे. एक सुभाष घईंची होती आणि 2 लंडनमध्ये आम्ही केलेल्या, 3 लंडनमध्येच होतं. आणि एका चित्रपटाला CM आले होते आत्ताचे जे प्रमोद सावंत.
म्हणजे हा तुम्हाला ऐकण्यासारखा किस्सा आहे. आणि आम्ही सगळे त्यांना भेटलो वगैरे. मग त्यांची भाषणं होती. प्रमोद सावंत पहिल्यांदी म्हणाले की अजिंक्यची आज 3 पिक्चर वगैरे आहे तिकडे, पण त्याचा माहेरची साडी हा चित्रपट आजही लोक विसरणार नाहीत आणि विसरलेले नाही आहेत. म्हणजे आय वॉज झॅप्ड. म्हटलं अरे, आणि ते सुद्धा यंग आहेत. प्रमोद सावंत इज अ यंग पर्सन, पण त्यांच्याकडून सुद्धा जर माहेरची साडीची आठवण आज काढू शकतात ते, तर इट इज म्हणजे इट रिच्ड पीपल लाईक एनिथिंग. काही आता जसं त्यांनी सांगितलं की लोक शिवाय ते फोन करायचे की आज हॅन मोमेंट मला विचारू नको, कोणके साहेबांना विचार, फोन करून सांगायचे तुला ह्या शिव्या दिल्या, तुला इथे ह्या शिव्या दिल्या, तुला तिथे. त्यात अशी बाई बोलली. कोणी असं मी ऐकलंय की आमच्या ह्याच्यात सीन चालू होते आणि बाळ रडायला लागलं आणि ते डिस्टर्ब व्हायला लागलं म्हणून त्याचं तोंड दाबून ठेवलं होतं पोराचं. हो, थिएटरमध्ये, पण बाहेर सांगत नाही. एनिवेज फॅन मोमेंट म्हटलं तर मी मगाशी म्हटलं तसंच की आजही कुठेही गावाखेड्यांमध्ये गेलं किंवा कुठेही गेलं जिथे मराठी क्राऊड आहे जास्त, इंटिरियर महाराष्ट्रामध्ये तर खूपच प्रेम लाभलंय या माहेरची साडी या सिनेमाला. आणि मला बिजली बिजली आणि तुम्ही ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे आज विचारतात, अजूनही विचारतात की ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे. म्हणजे एक वेगळंच काहीतरी एक मजा आहे. आणि एवढ्या वर्षानंतर त्या सिनेमासाठी माझी आठवण काढणं मला खरंच खूप छान वाटतं. पण गट्टी कशी जमली तुमची सगळ्यांची त्यानंतर? त्यानंतर स्ट्रॉंग झाली, आधी ठीक होतं, कधी वीक झालीच नव्हती ना पहिल्या दिवसामध्ये. नाही प्रणाली, एकतर ना मी खरं तर विजय कोणके चारू वगैरे म्हणेन की शूटचं प्लान एवढं सुंदर केलं होतं की सकाळी, हो चारू पण गेला, 7 ते 11 ते 12 वाजेपर्यंत शूट करायचो, परत 12 ते 3 वाजेपर्यंत गॅप असायची कारण ऊन भरपूर असायचं, आणि परत 3-3:30ला शूट सुरू व्हायचं, ते रात्री 9ला पॅकअप व्हायचं. तो मधल्या वेळात आम्ही सगळे कॅरम पत्ते एवढी धमाल करायचो ना. म्हणजे ह्या सिनेमाच्या आठवणी फार सुंदर आहे. सांगू का, मराठी चित्रपटातला तेव्हाचा जो एकत्रितपणा होता ना, तो खरंच खूप सुंदर होता. तो आता कुठेतरी मिसिंग आहे खरं सांगायचं तर. तेव्हा आम्ही एकत्र असायचो आणि काय एक पिक्चर एका शेड्यूलमध्ये संपवायचं, त्यामुळे 35 दिवस सगळे एकत्र धमाल करायची. पिक्चर संपला कधी कळत नव्हतं. तसंच हा पण कळलाच नाही कधी संपला ते. तो किस्सा सांग ना, गाण्याच्या वेळेस राजीव गांधीचा डेथ. पुण्यामध्ये ग्वाल्हेर पॅलेसमध्ये शूटिंग आणि गाण्याचं होतं. नेसली माहेरची साडी ही जाते होते असं आहे. त्यावेळेस त्या दिवशी सगळं लाईटिंग बिटिंग सगळं केलेलं बंगल्याला कम्प्लीट, आणि न्यूज आली सकाळी की राजीव गांधी गेले. त्यामुळे धडाधड पूर्ण शहर बंदच झालं. पूर्ण शहर बंद झालं. सगळी दुकानं बिकानं सगळं बंद कम्प्लीट. अरे आम्हाला चहा पण नाही, काही नाही, तर काहीच नाही. मग दादांनी ते हॉटेलवर नेहमी उतरायचं ना तिकडे श्रेयसवर, तिथून मग दुधाच्या पिशव्या माणसं बिंचं पाठवली, चहा वगैरे सगळं. त्या दिवशी आम्ही फक्त बसून होतो. शेवटचा दिवस. तर मग आता काय करायचं, आणि एंड पिक्चरचा. तर मग विक्रमने एक मीटिंग बोलवली सगळ्यांची. तिथे एकत्र आले. ते बोलले हे बघा, आपण इतका छान प्रकारे हा शूटिंग केलंय पिक्चर, आणि राजीव गांधी जाणं हे काय विजूचं काय त्यात दोष नाही, आलं लक्षात. त्यामुळं आता आपण सगळ्यांनी आपले काही शेड्यूल असतील ते कॅन्सल करा आणि हे पिक्चर कम्प्लीट करा. हे गाणं मी पण फोन करून मी कॅन्सल करतो. ते हिंदी पिक्चरमध्ये होते ते पण सगळे कॅन्सल केले त्याने, आणि त्यामुळे त्या दिवशी ते गाणं मग दुसऱ्या दिवशी आमचं पूर्ण झालं पिक्चर संपलं. निश्चित. या एंडिंग नोटला ना मला आता जशी आठवण काढलीच तुम्ही सगळ्यांनी, जी मिस करतोय आपण सगळ्यांना, पण युनिव्हर्सने जर संधी दिली आणि आता समोर विजू मामा आले किंवा रमेश सर आले किंवा आशालताताई आल्या, तर काय बोलावं असं वाटेल? प्रत्येकाने एक पटकन बोलून घ्यायचंय त्यांच्याशी. आज आपण जमलो इथे त्या निमित्ताने. आम्ही त्याला मिठी मारेन मी. म्हणजे या सगळ्यांनाच इतकं प्रेम आमचं एकत्र, जरी आम्ही दररोज फोन करत नसलो तरी तो जर आज समोर आला तर म्हणजे कदाचित मला काहीच सुचणार नाही. एवढा आनंद होईल त्याला बघून, दोघांनाही, विजयला म्हणा किंवा रमेशला म्हणा किंवा आशालताबाईंना म्हणा. या सगळ्यांचं प्रेम इतकं खूप खूप छान. म्हणजे आता सुद्धा मला काय बोलाल? मी तर आशालतांची लेखच होते. मी खरंच सांगते, म्हणजे इवन शेवटचं त्यांच्या मला करायची संधी मिळाली, मी हे म्हणेन.
आणि विजयजी आणि रमेशजी पण खूप जवळचे मित्र होते. हे आज मिस करतोय त्यांना. असं वाटतं पुन्हा या, आपण माहेरची साडी 2 करूया, आमची वय वाढली तरी. येस. माझा पहिला चित्रपट ॲज अ हिरोईन आणि रमेश भाटकर विलन असं आमचं कॉम्बिनेशन. आणि नंतर कितीतरी सिनेमे, कितीतरी नाटकं, म्हणजे आम्ही एकत्र काम करतच राहिलो. आणि विजय चव्हाण त्याच्याबरोबर पण किती सिनेमे केले. मी, अलका, विजय, प्रशांत, आमची म्हणजे ते चौघांची अशी एक पेअरच होती. सगळे 2 जोड्या आम्ही सतत या पिक्चरमध्ये त्या पिक्चरमध्ये आम्ही असं असायचो. तर खूप प्रेम, खूप आपलेपणा ह्या सगळ्यांबद्दल. म्हणजे कलाकार म्हणून तर आहेत, पण ते इतके छान मनुष्य होते ना. म्हणजे आशाताईंबरोबर खूप काम नाही केलं, थोडंसंच काम केलं मी, पण त्यांच्याबद्दल खूप आदर. आणि अक्षरशः वी ऑल मिस देम अ लॉट, कारण ते लेजंड्स होते, रत्न होते आपल्या मराठी सिनेमाचे. आणि माझे यजमान दीपक बलराज, त्यांनी माहेरची साडी जेव्हा पाहिला ना विजयजी, तेव्हा त्यांनी तुम्हाला कॉल केला होता. ते म्हणाले अनबिलिव्हेबल, उस जमाने में ये फिल्म कैसे बनाई इन्होंने. म्हणजे तो पण एक फॅन मोमेंट होता की त्यांच्याकडनं, ते नॉन महाराष्ट्र असून त्यांनी मराठी सिनेमा इतक्या छान डिटेलमध्ये पाहिला. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं. आणि रमेश देव वगैरे सगळेच त्याचे मित्रही होते दीपकचे. तर आम्ही सगळेच खूप मिस करतो. त्याच्या घरचे गणपती मिस करतो. मी आणि अलका नेहमी त्याच्या घरी गणपतीला जायचो रमेशच्या. या सगळ्या मुवमेंट्स असतात, ते आपल्या मनामध्ये कोरलेल्या असतात. आणि कधीतरी आपल्यापासून हे लोक दूर जातात, तेव्हा मग निश्चित थोडं आपण मिस करतो त्यांना डेफिनेटली. आशालता, विजय, विक्रम या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. आणि म्हणजे आपल्या मराठीत तर मी बघितलंय की फ्रेंडशिप होते ती खूप चांगली घट्ट फ्रेंडशिप होते. म्हणजे एक काय होतं, कामामुळे तुम्हाला प्रत्येकाच्या घरी किंवा सारखा फोन करून बोलता येत नाही, पण ते मनात असतं ना प्रेम, ते आहे. म्हणजे आता हे बघ, मला अंगात काहीतरी होतं. खरंच ना, आता ती म्हणाली ना तसंच आहे की हिला मी किती वर्षानंतर भेटतोय, बोलणं तेव्हा पण कुठेच खरं तुमचं नातं कधी असतं माहितीये, जिथे 5 वर्षानंतर सुद्धा भेटल्यानंतर ती गॅप आपण सुरू करू शकतो जिथे सोडलेलं. दॅट इज रिअल फ्रेंडशिप. आणि मला वाटतं ती मराठीतली आमचं एक कुटुंबच झालेलं होतं तेव्हा, आणि आजही ते तसंच आहे. बाय गॉड्स ग्रेस. मला अजून आठवतंय, मी लंडनला शूट करत होतो तेव्हा अजिंक्य खूप लांब होता आणि त्याच्या आदल्या दिवशी पॅकअप झालं होतं. पण त्याला समजलं होतं आता उद्यापासून अलकाचे शूट होणार आहे आणि तिथे एवढा लांबचा प्रवास करून मला भेटायला आला. येस, मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्या गोष्टीचा. निश्चित. आता इतकं बोलायचं आहे ना, आणि पण वेळ कमी पडतोय आपल्याकडे, आणि इतक्या गोष्टी आहेत. पण या निमित्ताने एक गोष्ट सांगतो, या निमित्ताने की महाराष्ट्रात हा चित्रपट तुफान चालला. म्हणजे मला असं वाटत नाही की एखादी फॅमिली हा चित्रपट पाहायची राहिली, शोधून पण नाही मिळणार. पण त्याच्यापेक्षा एक आनंदाची गोष्ट ह्यांना कुणाला माहीत नाही, मी डिस्ट्रीब्युटर होतो पिक्चरचा. तर एक दिवस एक डेव्हिड नावाचा मनुष्य आला आणि मला बोलला, मला इस्रायलसाठी माहेरची साडी पाहिजे. इस्रायलला मराठी जीव खूप आहेत. तर सांगतो इस्रायलसाठी मला पाहिजे. खूप प्रेम. इस्रायलमध्ये काय झालं, बोलला माझी मेहुणी आहे ना, तिला कॅन्सर झालाय आणि तिची इच्छा आहे की तिथल्या मराठी मंडळासाठी तिला हा पिक्चर दाखवायचा आहे. मग त्याच्यासाठी मी त्याला ती एक प्रिंट दिली इस्रायलमध्ये. ती तिकडेच आहे, कारण ती परवडणार नाही कष्टमधून आणायला. म्हणजे असं अशा दृष्टीने तो फॉरेनला बाहेर गेला. आता विजयजींकडनं डॉलरची अपेक्षा आता रॉयल्टी वाटायला सुरुवात करा. बरं, आज आम्ही एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह, नाविन्यास क्रिएशनचं एक पैठणीचं त्यांचं कलेक्शन आहे, तर आमच्यातर्फे त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी खास छान आपण जो शेला घेतो सजावट, तर तो आहे. मी फुलाचा गुच्छा घेऊन गेलो होतो, त्याच्या मागचा खरा हेतू हा होता की ते बदल्यामध्ये काहीतरी देतील. हा विजय सर तुमच्यासाठी. थँक्यू. टोपी पण ना. येस, टोपी पण आहे. ट्रेडिशनल. आता कोणाला घालायची?